तर म्हणजे संपूर्ण हा 105 गाव आहेत आणि इकडे फक्त भात शेती आणि नाचणी याच्यापेक्षा दुसरं काही पीक ही लोक आमची घेत नाहीत. परंतु आता अनेक लोक स्ट्रॉबेरी सारखी पिकं घ्यायला लागलेली आहेत. परंतु आता आपण पाहिलं तर हे बांबू म्हणजे अगदी आता आपण बांबूची लागवड इकडे केली. बांबू म्हणजे अगदी अशी जी जमीन आहे जी उंच सकल जमीन वरंगतीची जमीन आहे तिथे आपल्याला हे बांबू लागवड करता येते आणि खऱ्या अर्थाने आम्ही MREGS मध्ये या बांबूचा अंतर्भाव केला आणि त्यामुळे या आता आपण 2.5 हेक्टर जमीनमध्ये जवळपास 3 वर्षामध्ये आपल्या या ग्रामस्थांना शेतकऱ्यांना जवळपास 6.5 ते 7 लाख रुपये मिळतील. म्हणजे बांबू तयार होतील 3 वर्षांनी ते 3-4 लाख होतीलच नक्की. हो बरोबर ना. हो 100%. तर ते मिळतील पैसे. पण लागवडीसाठी आपण शासनाच्या माध्यमातून हेक्टरी जे आपण 3 वर्षाचा हा कार्यक्रम आहे कारण 3 वर्ष पिकाला लागतात. 3 वर्षामध्ये 6.5 ते 7 लाख रुपये अगदी खड्ड्यापासून रोपापासून सगळं जे आहे शासनाच्या माध्यमातून ही मदत दिली जाते आणि त्यामुळे जवळपास हेक्टरी 6.5 ते 7 लाखाचं उत्पन्न म्हणजे त्यांना त्या 3 वर्षामध्ये मिळतील आणि 4थ्या वर्षी जे उत्पन्न आहे ते पण जवळपास 3.5-4 लाख रुपयाचं उत्पन्न मिळेल. अशा प्रकारची अतिशय महत्वाकांक्षी योजना या सगळ्या भागातल्या लोकांसाठी सरकारने सुरू केलेली आहे. मी आपले पाशा पटेल इकडे आहेत हे यांनी फार मोठ्या प्रमाणावर बांबू लागवडीमध्ये नवीन नवीन बाय प्रोडक्ट काय आहेत, बांबूची लागवड कशी करायची, बांबूचं उत्पादन कसं घ्यायचं आणि बांबूचा उपयोग काय काय कशासाठी होतो याचा पूर्णपणे त्यांनी रिसर्च केला आणि त्यांनी देखील मी जेव्हा त्यांना म्हणालो की आमच्या या संपूर्ण भागामध्ये जमीन अशी सपाटीची जमीन कमी आहे त्यामुळे सपाटीची जमीन कमी आहे तिथे भातशेती लोक करतात परंतु अशा जमिनीमध्ये देखील पीक घेता आलं पाहिजे तर ते पीक बांबूचं घेऊ शकतो अशा प्रकारचं त्यांनी आमच्या संपूर्ण या भागामध्ये येऊन मार्गदर्शन केलं. नंदकुमार आमचे MREGचे जे अधिकारी आहेत ते स्वतः इंटरेस्ट घेत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर या संपूर्ण भागामध्ये बांबूची लागवड होईल. एकतर पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, प्रदूषण कमी होईल, हिरवगार सगळं होईल आणि याच्यामधून मोठ्या प्रमाणावर लोकांना उत्पन्न मिळेल. आणि आता काही ठिकाणी पाण्याची देखील व्यवस्था आपल्याला करायला लागेल तर शेततळ्याचं देखील याला जोडून आपण ती योजना देखील आपण त्या शेतकऱ्याला देण्याचा निर्णय घेऊ जेणेकरून त्याला पाणी मिळेल आणि बांबूची जी तिथे लागवड केली आहे हे पूर्णपणे जे अपेक्षित उत्पन्न आहे ते तिथे आपल्याला शेतकऱ्याला मिळेल. आता